हॅलो एव्हरीवन. सेक BCA पार्ट सेकंड म्हणजे सेकंड इयरचा तुम्ही थर्ड सेमची एक्झाम आता दिलीच आहेत. आता आपण सेमिस्टर 4ला चालू करूया. सेमिस्टर 4मध्ये आपल्याला टोटल 5 सब्जेक्ट आहेत आणि 5 सब्जेक्टपैकी आपण जो स्टार्ट करतो आहे तो म्हणजे एक सब्जेक्टला चालू करतो आहे, तो म्हणजे वेब टेक्नॉलॉजी. तर वेब टेक्नॉलॉजी हा जो सब्जेक्ट आहे ह्यासाठी आपल्याला प्रॅक्टिकलसुद्धा आहेत आणि जो जो लास्ट जो सब्जेक्ट आहे मिनी प्रोजेक्ट. ओके, ह्या मिनी प्रोजेक्टसाठी आपल्याला जो बेसिक लागणार आहे प्रोजेक्ट डेव्हलपमेंटसाठी, तर ते बऱ्यापैकी आपण वेब टेक्नॉलॉजी आणि डेटाबेस, ओके, ह्या दोघांचा मिळून आपल्याला काय करायचं आहे, मिनी प्रोजेक्ट काय करायचा आहे, डेव्हलप करायचा आहे. हा पुढला पार्ट आहे. सो आज आपण बेसिक बघूया की वेब टेक्नॉलॉजी ह्या सब्जेक्टचा सिलेबस बघूया आणि फर्स्ट चॅप्टर आपण काय करूया, चालू करूया. ठीक आहे. सो युअर वेब टेक्नॉलॉजी हा जो सब्जेक्ट जर पाहिला, टोटल आपल्याला किती, टोटल 4 चॅप्टर आहेत, युनिट 4 आहेत. सो युनिट फर्स्ट इज इंटरनेट अँड WWW. सेकंड इज स्टाईल शीट. थर्ड इज जावास्क्रिप्ट आणि लास्ट आहे इंट्रोडक्शन टू सर्व्हर साईड स्क्रिप्टिंग. ओके. सो हा जो सब्जेक्ट आहे याचा जर तुम्ही पूर्णपणे विचार केला तर आपल्याला हा टोटली क्लायंट आणि सर्व्हर हे जे आर्किटेक्चर आहे ह्याच्यावरती बेस्ड आहे. तर पहिले 3 युनिट आहेत इंटरनेट WWW, स्टाईल शीट आणि जावास्क्रिप्ट, हे जनरली क्लायंट साईडला येतात. ओके. जर आपण हा डिटेलमध्ये बघणार आहोत क्लायंट साईड म्हणजे काय, सर्व्हर साईड म्हणजे काय. सो टोटल पहिले 3 युनिट आहेत तर ते क्लायंट साईडसाठी येतात आणि जो लास्ट जो युनिट आहे तर तो सर्व्हर साईडला येतो. दॅट इज ASP, ही जी प्रोग्रामिंग लँग्वेज सर्व्हर साईडला यूज केली जाते. आणि बऱ्यापैकी ह्या 3 लँग्वेज बेसिक HTML, CSS आणि जावास्क्रिप्ट हे आपल्याला फ्रंट एंड म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, क्लायंट साईडला यूज केलं जातात. ठीक आहे. सो युनिट फर्स्टमध्ये आपण बघतोय इंटरनेट अँड WWW. ओके. ह्याच्यामध्ये बेसिक बघतोय इंटरनेट म्हणजे काय, त्याचे ॲप्लिकेशन्स काय, ब्राउझर म्हणजे काय, वेब सर्व्हर म्हणजे काय, ॲक्च्युली वेब डेव्हलपमेंट म्हणजे काय. ओके. वेब डेव्हलपमेंट म्हणजे काय. ओके. आता वेब डेव्हलपमेंट म्हटलं की त्यासाठी कोणत्या तर लँग्वेजेस आपल्याला लागतात, तर त्यामध्ये HTML आहे. ओके. नंतर आपण जो सेकंड चॅप्टर आहे त्यामध्ये CSS बघतोय आणि थर्ड चॅप्टर आहे तो म्हणजे जावास्क्रिप्ट बघतोय. ठीक आहे. सो आज आपण काय करूया, फर्स्ट चॅप्टरला चालू करूया. दॅट इज युनिट नंबर 4, दॅट इज इंटरनेट अँड WWW. आता हे तुम्हाला बेसिक माहीतच आहे इंटरनेट म्हणजे काय आणि WWW, तरी पण एकदा वरी बघूया. सो आपला जो फर्स्ट चॅप्टर आहे युनिट फर्स्ट, ओके, इंटरनेट अँड WWW, तुम्हाला ह्याच्या नोट्स तुम्हाला सॉफ्ट कॉपी प्रोव्हाइड केल्या जातील प्रत्येक चॅप्टरच्या. आता मी रिक्वायर्ड थोड्याच नोट्स प्रिपेअर केल्या आहेत की पहिल्या चॅप्टरवरती आहे, पण 1-2 पॉईंट्स मी प्रिपेअर केलेत. ओके. जेव्हा कंप्लीट होईल, ओके, तेव्हा मी पूर्ण PDF तुम्हाला शेअर करेल. ओके. सो सिलेबस आपण पाहिलेलंच आहे पहिल्या चॅप्टरमध्ये काय आहे. ओके. सो व्हॉट इज इंटरनेट, इंट्रोडक्शन टू इंटरनेट, इट इज ॲप्लिकेशन, ब्राउझर, वेब सर्व्हर. नेक्स्ट आहे ते वेब डेव्हलपमेंट म्हणजे काय. ओके. नेक्स्ट HTMLचे टॅग्स काय आहेत, म्हणजे त्यामध्ये HTML बघणार आहोत की टॅग म्हणजे काय, ॲक्च्युली ॲट्रिब्यूट म्हणजे काय, हेडिंग टॅग, टेक्स्ट, असे बरेच टॅग्स आहेत. ओके. नेक्स्ट टेबल टॅग असेल, ओके, फ्रेम्स असतील. ओके. सो हे आपण फर्स्ट चॅप्टरमध्ये आपण बघतोय. सो बेसिकली आपण पहिला चॅप्टर, आता पहिला पॉईंट बघूया. आता इंटरनेट म्हणजे काय. सो आता हे तुम्हाला विदाऊट इंटरनेट आजच्या जर ह्याच्यात पाहिलं तर आजच्या जर काळात जर पाहिलं तर म्हणजे प्रत्येक जो कॉमन मॅन आहे त्याला भले तो टेक्नॉलॉजी नॉलेज असू दे किंवा नसू दे, किंवा तो टेक्नॉलॉजीमध्ये तो शिकत असू दे किंवा नसू दे, बेसिक त्याला इंटरनेट माहिती आहे, इंटरनेटचा यूज करायचं माहिती आहे. सो इंटरनेट हे अगदी घराघरात पोचलं तरी म्हणू शकतो. सो इंटरनेट म्हणजे काय. सो टेक्निकल भाषेत बोलायचं झालं तर इंटरनेट म्हणजे काय, इंटरनेट इज अ बिगेस्ट वर्ल्ड वाईड कम्युनिकेशन नेटवर्क ऑफ कम्प्युटर. सो इंटरनेट म्हणजे काय, इंटरनेट इज अ बिगेस्ट वर्ल्ड वाईड कम्युनिकेशन नेटवर्क ऑफ कम्प्युटर. म्हणजे थोडक्यात की इंटरनेट म्हणजे काय, कम्प्युटरचं जाळ, म्हणजे असे नंबर ऑफ कम्प्युटर एकमेकाला कनेक्टेड असेल. ओके. त्याच्यामुळे जर डेटा जर ट्रान्सफर होत असेल तर आपण काय म्हणतो, इंटरनेट त्याला आपण म्हणू शकतो. ठीक आहे. आता याचा बरेच ठिकाणी यूज आहे. ओके. द इंटरनेट हॅज मिलियन्स ऑफ स्मॉलर डोमेस्टिक्स, ओके, ॲकॅडमिक असेल, बिझनेससाठी असेल, गव्हर्नमेंटसाठी असेल, नेटवर्कसाठी असेल,
ओके, विच टुगेदर कॅरी मेनी डिफरंट काइंड्स ऑफ इन्फॉर्मेशन. याच्यामध्ये बरीच सारी इन्फॉर्मेशन वेगवेगळ्या फील्डची असते इंटरनेटमध्ये. ओके, सो आपण शॉर्टमध्ये काय म्हणतो, शॉर्ट फॉर्म ऑफ इंटरनेट इज नेट. आपण थोडक्यात नेट चालू आहे का ओके असं जनरली यूज करतो. इन नेट नथिंग बट व्हॉट इंटरनेट. ओके, इट इज युज्ड बाय मिलियन्स ऑफ पीपल ऑल ओव्हर द वर्ल्ड. म्हणजे जगामध्ये हे भरपूर सारे लोक इतके काय करतात, यूज करतात. ओके, सो बेसिक इंटरनेट माहीत आहे, ह्याच्याबद्दल तुम्हाला काही जास्त सांगायची गरज नाही. आता ह्याची बऱ्यापैकी ॲप्लिकेशन पण तुम्हाला माहीत. ॲप्लिकेशन जर पाहिले तर इलेक्ट्रॉनिक मेल, त्याला आपण ईमेल म्हणतो. ओके, नेक्स्ट ईमेलमध्ये जीमेल असेल. ओके, त्यानंतर याहू असेल. ओके, आउटलुक असेल, असे बरेच तुम्हाला इथं सर्व्हिसेस बघायला मिळतात. ईमेल. ओके, नेक्स्ट आहे ते FTP, दॅट इज फाईल ट्रान्सफर करण्यासाठी यूज केलं जातं. नेक्स्ट आहे ते सर्च इंजिन, जसं की गुगल असेल. ओके, हे सर्च इंजिन असेल. नेक्स्ट ई-कॉमर्स, असं ॲमेझॉन असेल, फ्लिपकार्ट असेल. ऑनलाईन बँकिंग, ऑफकोर्स तुम्ही ऑनलाईन बँकिंग डेली यूज करता, किंवा म्हणजे जसं की गुगल पे, फोनपे असेल, किंवा ऑनलाईन ट्रान्झॅक्शन तुम्हाला करायचं असेल. ओके, ऑनलाईन बँकिंग, कॅशलेस ट्रान्झॅक्शन. एज्युकेशन सेक्टर असेल, एज्युकेशन सेक्टरमध्ये पण ऑफकोर्स आपण जे शिकतो आहे तर त्यासाठी विदाऊट इंटरनेट हे पॉसिबलच नाही. ओके, नेक्स्ट कोलॅबरेशन. नेक्स्ट आहे ते सोशल नेटवर्किंग, जसं की फेसबुक असेल. ओके, इंस्टाग्राम असेल, व्हॉट्सअप असेल. ओके, हे बरेच आपण इंटरनेटचे ॲप्लिकेशन आहे. विदाऊट इंटरनेट हे जे काही इथं तुम्हाला 9 पॉईंट दिसतात हे वर्क करू शकणार नाहीत. सो हे बेसिक झालं इंटरनेट म्हणजे काय, त्याची ॲप्लिकेशन म्हणजे काय. सो नेक्स्ट पार्ट आहे ऑफकोर्स इंटरनेट म्हणजे काय हे तुम्हाला बेसिक. पण बेसिक इंटरनेट तुम्हाला ॲक्सेस करताना तुम्हाला काही तर एक UI लागतो, त्याच्या थ्रू तुम्ही काय करू शकता, इंटरनेट काय करू शकता, ॲक्सेस करू शकता. तर बेसिक जे आहे ते म्हणजे ब्राउझर. ओके, ब्राउझरचा यूज करून तुम्ही काय करू शकता, वेगवेगळे वेबसाईट ओपन करू शकता. ओके, सो ब्राउझर म्हणजे काय, नथिंग बट एक सॉफ्टवेअर असतं, एक ॲप्लिकेशन म्हणतो, किंवा त्याला कम्प्युटर प्रोग्राम म्हणलं तरी चालतंय. ओके, सो वेब ब्राउझर और सिम्पली ब्राउझर, त्याला वेब ब्राउझर म्हणलं जातं, किंवा सिम्पली ब्राउझर म्हणलं जातं. हे काय ॲप्लिकेशन, इट इज ॲन ॲप्लिकेशन म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, सॉफ्टवेअर म्हणू शकतो, प्रोग्राम म्हणू शकतो. युज्ड टू ॲक्सेस अँड व्ह्यू वेबसाईट. तुम्हाला काय वेबसाईट ॲक्सेस आणि व्ह्यू तिथं करू शकतात. ओके, आता एक्झाम्पल जर पाहायचं गेली तर कॉमन जर वेब ब्राउझर म्हणायला गेला तर तुम्हाला इथं तुम्हाला बघू शकतात, क्रोम आहे, सफारी आहे. ओके, फायरफॉक्स असेल, एज असेल, ओपेरा असेल, इंटरनेट एक्सप्लोरर असेल. ओके, UC ब्राउझर असेल. या नंबर ऑफ ब्राउझर तुम्हाला इथं मार्केटमध्ये बघायला मिळतं. ओके, ब्राउझर नथिंग बट काय असतं की तुम्हाला हे इझिली, आता तुम्ही जर पाहिलं तर कम्प्युटरवरती ब्राउझर बी डिफॉल्ट असतोच. ओके, जर तुम्ही अँड्रॉइड जर मोबाईल घेतला तर त्यामध्ये बेसिक ब्राउझर येतात, क्रोम येतो. ओके, मोजिला येतो. ओके, सो हे बेसिक ब्राउझर तुम्हाला बघायला मिळतात. ओके, हे तुम्हाला एक आहे फॅमिली ह्याच्याबद्दल. नेक्स्ट आहे वेब सर्व्हर म्हणजे काय. ओके, तर वेब सर्व्हर म्हणजे जनरली कसं राहतं की हा क्लायंट साईडचा पूर्णपणे हा पार्ट इथं चालू होतोय. ओके, वेब सर्व्हर म्हणजे काय, आता तुम्ही वेगवेगळ्या वेबसाईट ओपन करता, जसं की तुम्ही फेसबुक ओपन करता, facebook.com ही जर तुम्ही इंटरनेटला जर टाकलं, URL जर टाकला तर फेसबुकची वेबसाईट तुम्हाला ओपन झालेली दिसते. ठीक आहे, तर आता याच्यामध्ये ब्राउझरमध्ये तुम्हाला ही वेबसाईट दिसते, पण ॲक्च्युली ती कुठे तर स्टोअर असणार ना, म्हणजे कुठे तर तो कोड, ती जी वेबसाईट फेसबुकचा कोड कुठे तर स्टोअर असणार आहे. तर ते जे लोकेशन आहे त्याला आपण सर्व्हर म्हणलं जातं. ज्या ठिकाणी जे पेजेस असतात जे डेव्हलप केलेले वेबसाईटसाठी, तर ते जे त्या कुठे स्टोअर करतात, तर वेब सर्व्हरला ते स्टोअर करण्यासाठी यूज केलं जातं. ही जर डायग्राम जर पाहिली तर डायग्राम तुम्हाला इझिली लक्षात दिली ॲक्च्युली वेब सर्व्हर म्हणजे काय. सो बट हा युजर आहे, इथं तुम्ही तुमचा PC असेल, किंवा लॅपटॉप असेल, किंवा मोबाईल असेल. ओके, तुम्ही इथं एखादी वेबसाईट ओपन करता, हे इंटरनेट आहे, इंटरनेट थ्रू तुम्ही एखादी ती वेबसाईट ओपन केली जाते, हा सर्व्हर आहे. सर्व्हरवरती काय असतं तर वेब पेजेस असतात, ग्राफिक फाईल्स असतात. वेब पेजेस म्हणजे की जसं की HTML पेज असू शकतात, CSS पेज असू शकतात. ओके, जावास्क्रिप्टचे पेज असू शकतात. सॉरी, त्याचबरोबर PHP पेज असू शकतात. ओके, वेगवेगळे तुम्हाला ह्या ठिकाणी पेजेस तुम्हाला ह्या सर्व्हरला स्टोअर केलेली असू शकतात. ओके, तर जेव्हा एखादा युजर आहे, हा क्लायंट आहे, एखादा रिक्वेस्ट करतो मला ही वेबसाईट एखाद्या सपोज facebook.com टाकलं, तर ती जी वेबसाईट आहे तर ती त्या सर्व्हरवरून, म्हणजे जो आपण त्याला काय म्हणतो की वेब सर्व्हरवरून ती तुम्हाला तुमच्या क्लायंट साईडला ती इथं डिस्प्ले केली जाते. ओके, सो वेब सर्व्हर म्हणजे काय, वेब सर्व्हर इज अ सॉफ्टवेअर प्रोग्राम विच सर्व्स वेब पेजेस टू वेब
युजर्स म्हणजे ब्राउझर, म्हणजे थोडक्यात की जे काही वेब पेजेस आहेत ते कोणाला मिळतात तर युजरला मिळतात. म्हणजे ब्राउझरला डिस्प्ले करायचं काम करून केलं जातं की युजिंग द वेब सर्व्हर. ओके, सो वेब सर्व्हर इज अ कम्प्युटर दॅट रन वेबसाईट. म्हणजे थोडक्यात की हा काय असतो, एक कम्प्युटर असतो, तर ते काय करतो, वेबसाईट काय करतो, रन करतो. इट इज अ कम्प्युटर प्रोग्राम दॅट डिस्ट्रीब्यूट वेब पेजेस बाय दे आर रिक्वेशनर. थोडक्यात की जे काही पेज डिस्ट्रीब्यूट करायचं काम इथं केलं जातं वेब सर्व्हरनं. द बेसिक ऑब्जेक्ट ऑफ वेब सर्व्हर इज टू स्टोअर. बघा महत्त्वाचं, स्टोअर करणं, ती प्रोसेस करणं, ओके, आणि ते डिलिव्हर करणं पेजेस टू द युजर. ते युजरला काय करणं, डिलिव्हर करायचं कामसुद्धा कोण केलं जातं, वेब सर्व्हरनं केलं जातं. ओके, सो दिस इंटर कम्युनिकेशन इज डन युजिंग द हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. आता ह्याला पण HTTP म्हणलं जातं. म्हणजे ऑफकोर्स हे जे क्लायंट सर्व्हर करून जे क्लायंटला डिलिव्हर केलं जातं किंवा क्लायंटकडून रिक्वेस्ट कोणाला ती सर्व्हर केली जाते, सर्व्हर तो प्रोसेस करतो. ओके, जे हवं आहे त्या युजरला ते मिळवून देतो. हे जे डेटा जे कम्युनिकेशन होतं तर त्यासाठी एक प्रोटोकॉल, त्याला काहीतरी एक स्टँडर्ड वेने तुम्हाला ते कम्युनिकेशन करावं लागतं. तर ते कम्युनिकेशन जे रूल्स आहेत तर ते कशामध्ये डिफाईन केले तर हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. ह्याच्याबद्दल आपण डिटेलमध्ये बघूया. ओके, सो हे बेसिक झालं ॲक्च्युली वेब सर्व्हर म्हणजे काय. हा झाला क्लायंट झाला, हा झाला इथं सर्व्हर झालं. क्लायंट काय करतो, रिक्वेस्ट पाठवतो सर्व्हरला, सर्व्हर काय करतो, क्लायंटकडून जे काय रिक्वेस्ट आले ते बघतो, त्याला जे काय हवं आहे ते काय करतो, वेब पेजेस ते काय करतो, लोड करून कुणाला पाठवतो, नंतर ह्या क्लायंटला पाठवल्या जातात. हे जे आहे दिस इज कॉल नथिंग बट क्लायंट साईड आर्किटेक्चर. ह्याला म्हणतात क्लायंट साईड आर्किटेक्चरसुद्धा म्हणलं जातं. फॉर एक्झाम्पल आता मी काय करतो आहे की एखादी वेबसाईट ओपन करतो आहे, जसं की सो फेसबुक.com. मी फेसबुक.com ही वेबसाईट जर ओपन केली तर तुम्हाला इथं समजेल की फेसबुकची वेबसाईट इथं ओपन झाली. ठीक आहे, सो व्हॉट एव्हर इथं फेसबुकची काय झाली त्या ठिकाणी वेबसाईट ओपन झाली. ठीक आहे, सो नथिंग बट मला काय सांगायचं आहे की मी तर काय तर फेसबुक.com हा जर URL टाकला तर त्याच्यामुळं काय झालं की ही फेसबुकची इथं काय झाले वेबसाईट ह्या ठिकाणी काय झालेली ओपन झालेली आहे. सो दॅट इज नथिंग बट क्लायंट साईड आर्किटेक्चर. हा माझा ब्राउझर आहे, म्हणजे हे ब्राउझर आहे, हा झाला माझा काय झाला क्लायंट झाला. आणि हे जे काही वेबसाईट मला ओपन झालेली दिसते तर तू कुठल्या तर फेसबुकच्या सर्व्हरनं तुम्हाला ह्या ब्राउझरमध्ये काय होते लोड केली जाते. ओके, सो आपल्या पॉईंटकडे वेळा, आपला पॉईंट कुठे होता की ॲक्च्युली काय चाललेलं आपलं की वेब सर्व्हर म्हणजे काय. सो आपण बघा बेसिक 3 पॉईंट पाहिलेत. फर्स्ट म्हणजे व्हॉट इज इंटरनेट म्हणजे काय, ॲप्लिकेशन त्याचे इंटरनेटचे ॲप्लिकेशन असतील, ब्राउझर असेल, ब्राउझर म्हणजे काय, नेक्स्ट आहे ते वेब सर्व्हर म्हणजे काय. ओके, आता आपण जो महत्त्वाचा पार्ट आहे तुमच्या करिअरच्या दृष्टीने तो म्हणजे वेब डेव्हलपमेंट. ओके, ॲक्च्युली वेब डेव्हलपमेंट म्हणजे काय, आता आपण हा जो सब्जेक्ट आहे हा सब्जेक्ट तुम्ही जर प्रॉपर जर कंप्लीट केला, जर तुम्ही अगदी त्या डिटेलमध्ये स्किल जर ॲक्वायर केलं तर तुम्ही इन फ्युचर ॲज अ वेब डेव्हलपर म्हणून काय करू शकता, काम करू शकता. याच्यामध्ये बऱ्याच खूप साऱ्या ऑपॉर्च्युनिटी वेगवेगळे पॅकेज तुम्हाला अवेलेबल आहेत की तुम्ही वेगवेगळ्या तुम्हाला त्या ठिकाणी सेक्टरमध्ये पण काम करू शकता. फ्रंट एंड असेल किंवा बॅक एंडला तुम्ही काम करू शकता, किंवा तुम्ही फ्रंट एंड आणि बॅक एंड ह्या दोन्ही साईडला तुम्ही काम करू शकता. त्याला पण फुल स्टॅक डेव्हलपर म्हणलं जातं. ओके, सो वेब डिझायनर असेल किंवा वेब डेव्हलपर अशा वेगवेगळ्या तुम्ही ह्याच्यामध्ये तुम्ही काम करू शकताय. सो वेब डेव्हलपमेंट म्हणजे काय. ओके, वेब डेव्हलपमेंट म्हणजे काय की वेब डेव्हलपमेंट म्हणजे काय की वेबसाईट तयार करणं. ओके, फक्त तयार करून पण उपयोगच नाही की त्याला एक लुक चांगला आला पाहिजे, त्या वर्क फास्ट झाल्या पाहिजेत. ओके, त्याचा परफॉर्मन्स वेल आला पाहिजे, युजरला पण ते यूज करताना खूप असं ॲट्रॅक्टिव्ह वाटलं पाहिजे. ठीक आहे, सो मी अशी कोणती तुम्ही वेबसाईट ओपन केली आहे ती त्याच्यामध्ये काही खूप लोड लागला, 1-2 मिनिट लोड व्हायला लागली वेळ, म्हणजे कसं वाटतं त्याच्यामध्ये जर UI जर चांगलं नसेल, कसे पण पेज कसे डिस्प्ले केलेत, हेडिंग एकीकड, इमेज व्यवस्थित डिस्प्ले केलं नाही, त्याच्यामध्ये अलाइनमेंट व्यवस्थित नाही, हे जर तुम्हाला असेल किंवा त्यात कलर कॉम्बिनेशन खूप असं एक बॅड यूज केलं आहे तर तुम्हाला ते बघायला पण ते खूप ऑड वाटतं आणि ते तुम्हाला एक बघूसुद्धा वाटत नाही. ओके, सो ह्या सगळ्याच्या गोष्टीचा ते त्या ठिकाणी विचार करणं गरजेचं आहे. वेब डेव्हलपमेंट म्हणजे काय, टेक्निकल भाषेत बोलायचं जातं, वेब डेव्हलपमेंट इज अ बिल्ड म्हणजे तयार करणं आणि मेंटेनन्स ऑफ वेबसाईट. मेंटेनन्स म्हणजे काय, फक्त तयार करून उपयोग नाही तर त्याला मेंटेनन्स देखील त्यांना गरजेचं आहे. मग इन फ्युचर त्याला नवीन रिक्वायरमेंट आली किंवा त्याच्यामध्ये काही बग्स आले तर तुम्हाला तिथं सॉल्व्ह करता आले पाहिजेत. सो वेब डेव्हलपमेंट इज द बिल्डिंग अँड मेंटेनन्स ऑफ द वेबसाईट. इट इज the work that happen behind the scene to make website look great. ओके, हे जे काय आहे वेब डेव्हलपमेंट हे बिहाइंड सीन केलं जातं का, आणि त्यामध्ये काय केलं महत्त्वाचे पॉईंट कोणते आहेत, वेबसाईट लुक ग्रेट, वेबसाईट ही छान दिसली पाहिजे,
नेक्स्ट आहे वर्क फास्ट, ती फास्ट रन झाली पाहिजे. नेक्स्ट आहे ते परफॉर्म वेल विथ सिमलेस युजर एक्सपिरियन्स, म्हणजे युजरला देखील ते एक्सपिरियन्स छान वाटला पाहिजे. ओके, स्मूथ ती रन झाली पाहिजे. दॅट इज नथिंग बट वेब डेव्हलपमेंट. ओके, सो आता याच्यामध्ये स्टेप्स कोणते आहेत? आता मला वेब डेव्हलपमेंट करायचे आहे तर त्याच्यामध्ये स्टेप्स कुठले आहेत? थोडक्यात की हे रिअल टाईम मी तुम्हाला इंडस्ट्री ओरिएंटेड सांगतोय की कोणताही प्रोजेक्ट डेव्हलप करताना ह्या स्टेप तुम्हाला इथं फॉलो कराव्या लागतात. जसं की मला किंवा तुम्हाला किंवा घर बांधायचं आहे, घर बांधायचं म्हटलं की तुम्हाला काही स्टेप्सनं तुम्हाला ते जावं लागतं. जसं की तुम्हाला पहिल्यांदा प्लॅन तयार करावा लागतो. प्लॅन तयार केल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला समजलं पाहिजे की मला काय हवं आहे, तर घर चालू, म्हणजे मला किती रिक्वायरमेंट आहेत, माझ्या घरामध्ये किती माणसं आहेत, मला कशा प्रकारे घर बांधायचं आहे. ओके, त्याच्यामध्ये रूम्स किती पाहिजेत. ओके, हे तुम्हाला बेसिक रिक्वायरमेंट झाली. त्यानंतर त्यानुसार तुम्ही काय केलं, एक प्लॅन तयार केला. प्लॅन तयार केल्यानंतर ॲक्च्युली सिव्हिल इंजिनियर काय करतो किंवा आर्किटेक्ट काय करतो, तो प्लॅन रेडी करतो. प्लॅन रेडी केल्यानंतर ॲक्च्युली काय केलं जातं की त्याच्यानंतर काम चालू केलं जातं. ओके, त्यासाठी मटेरियल नंतर ॲक्च्युली तिथं फील्ड वर्क चालू होतं. ओके, नंतर कलरिंग केलं जातं. ओके, नंतर तो डेकोरेशनचा पार्ट होतो. नंतर तुमची जी काय हाऊस किंवा बिल्डिंग काय होते तयार होते. तसंच आपलं जे सॉफ्टवेअर करायचं असेल, ओके, सॉफ्टवेअर म्हणजे काय, आता हे सॉफ्टवेअरचाच पार्ट राहिला, पण हा सॉफ्टवेअरची कॅटेगरी कोणती आहे तर वेब ॲप्लिकेशन. येतं लक्षात? हे जे आपण जे सॉफ्टवेअर डेव्हलप करतो ते वेब ॲप त्याला म्हणलं जातं. ओके, वेब ॲप्लिकेशन. ओके, तर ते करण्यासाठी काही स्टेप्स आहेत. स्टेप्स ऑफ वेब डेव्हलपमेंट. ओके, फर्स्ट इज रिक्वायरमेंट. ऑफकोर्स मला समजलं पाहिजे की मला काय हवं आहे. म्हणजे तुम्ही ॲज अ पुढं स्वतःची कंपनी चालू केली किंवा तुम्ही ॲज अ डेव्हलपर म्हणून काम करता कुठल्या कंपनीसाठी, तुमच्याकडे क्लायंट आला की मला ही वेबसाईट करायची आहे, माझा हा बिझनेस आहे. ठीक आहे, मला माझा सपोज की माझा फूडचा बिझनेस आहे, मला तो ऑनलाईन न्यायचा आहे. ठीक आहे, मला फूड जे आहे मला ते ऑनलाईन, माझं हॉटेल आहे, मला काय करायचं आहे ती की मला त्या ठिकाणी हे मला ऑनलाईन कस्टमरला ऑर्डर करता आले पाहिजे, असे त्याची रिक्वायरमेंट आहे. आणि त्याची स्वतःची वेबसाईट पण त्याला करायची आहे त्या फूडसाठी, त्याचे स्वतःच्या हॉटेलसाठी. तर तुम्हाला त्या ठिकाणी त्याच्या रिक्वायरमेंट समजून घेणं गरजेचं आहे. सर टू नो द क्लायंट रिक्वायरमेंट, फर्स्ट जी स्टेप आहे तर रिक्वायरमेंट समजून घेणं. नंतर एकदा तुम्ही रिक्वायरमेंट समजली तर तुम्ही प्रॉपर काम करू चालू करू शकता. जर तुम्हाला रिक्वायरमेंट व्यवस्थित समजलं नसेल तर तुम्हाला कसं राहतं की ही जी प्रोसेस आहे वेबसाईट डेव्हलप करायची, ही खूप लॉंग चालणारी प्रोसेस आहे आणि डिपेंड ऑन रिक्वायरमेंट चालते. तुम्हाला प्रॉपर रिक्वायरमेंट सुरुवातीला समजल्या तर तुम्ही व्यवस्थित सॉफ्टवेअर काय करणार आहे, डेव्हलप करू शकणार आहे. नाहीतर तुम्हाला रिक्वायरमेंट्स तुम्हाला प्रॉपर समजल्या नसते, तुम्हाला क्लायंटला काय पाहिजे, त्या युजरला काय पाहिजे, तर तुम्ही काहीतरी चुकीचं डेव्हलप करणार आणि ते म्हणणार, नंतर कस्टमर म्हणणार की मी सांगितलेलं तुम्ही ते डेव्हलपच केलेलं नाही. ओके, तुम्ही काहीतरी वेगळंच डेव्हलप केलं आहे. सो बिफोर स्टार्टिंग प्रोजेक्ट यू शुड नो रिक्वायरमेंट, एक्झॅक्ट रिक्वायरमेंट ऑफ युअर प्रोजेक्ट. तुम्हाला बेसिक प्रोजेक्टच्या रिक्वायरमेंट तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. सो दिस इज फर्स्ट स्टेप. ऑफकोर्स मला एकदा रिक्वायरमेंट समजला की मला त्या ठिकाणी काय केलं जातं, प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. सो प्लॅनिंग म्हणजे सर्वात की बेसिक आयडिया, याच्याबद्दल काय केलं पाहिजे, त्याचा रिव्ह्यू एकदा घेतला पाहिजे, चेंजेस काय असेल ते एकदाच ते फिक्स करून घ्यायचे, हे मी असं दाखवतोय, हे करतोय. ठीक आहे, नंतर एकदा प्लॅनिंग अप्रूव्ह झालं का नंतर काय केलं, कामाला चालू केलं पाहिजे, वर्कला पुढे चालू केलं आहे. ऑफकोर्स प्लॅनिंग नंतर नेक्स्ट फेज आहे ते म्हणजे डिझायनिंग. ऑफकोर्स मला ॲक्च्युली लुक कसा पाहिजे तुमच्या वेबसाईटचा हे समजून घेणं गरजेचं आहे. सो स्पेसिफिक डिझाईन तुम्हाला समजलं पाहिजे त्याच्यामध्ये. ओके, सिलेक्टेड डिझाईन म्हणजे त्यामध्ये सॅटिस्फॅक्शन, हे डिझाईन मी रेडी केले, कस्टमर दाखवायचं की हे तुम्हाला हे आम्ही असं डिझाईन केलं, हे योग्य आहे का, तुमच्या बिझनेसला सूट होतं आहे का. ओके, त्यामध्ये काय चेंज असेल तिथले तिथं करून घेणं गरजेचं आहे, कारण की ह्या डिझाईनवरती पुढचं काम डिपेंड आहे. सो डिझायनिंग हा पार्ट येतो. नेक्स्ट होतं ॲक्च्युली डेव्हलपमेंट म्हणजे काय की हे डिझाईन तुम्ही केले, तर डिझाईन केलं तुम्हाला ॲक्च्युली ते रिअल टाईममध्ये कुठली तर एक प्रोग्रॅमिंग लँग्वेज असेल किंवा कुठल्या तर ह्याच्यामध्ये घेऊन तुम्हाला ते काय करायचं असतं, ते वेब ॲप काय करायचं होतं, कंप्लीट करायचं असतं. डेव्हलपमेंट ॲक्च्युली कोडिंगचा पार्ट येतो. ठीक आहे, ॲक्च्युली काय असतो, कोडिंगचा पार्ट येतो. मग त्यामध्ये तुम्हाला कोणती लँग्वेज करा, HTML CSS जावास्क्रिप्ट हे तुम्हाला वेबसाठी बेसिक लागणारच आहोत. ठीक आहे, त्याचबरोबर तुम्हाला jQuery असेल, ओके, ॲडव्हान्समध्ये किंवा सर्व्हर साईडची एखादी लँग्वेज असेल, ASP असेल, ओके, जावा असेल किंवा PHP असेल, पायथॉन असेल, हे तुम्हाला त्या ठिकाणी यूज करावे लागणार आहे. ओके, सो हा पूर्ण डेव्हलपमेंट म्हणजे काय असतो, ऑप्टिमायझिंग, क्रिएटिंग ग्राफिक्स, इंटरफेस, कोडिंग, हा जनरल डेव्हलपमेंटचा पार्ट येतो. नेक्स्ट जो स्टेप आहे ती म्हणजे टेस्टिंग. आता खूप महत्त्वाची टेस्ट आहे. तुम्ही जे डेव्हलप केले तर तुम्हाला टेस्ट करणं गरजेचं राहतं की ॲक्च्युली ते बरोबर आहे का नाही.
ते वर्क बरोबर करतंय का नाही, म्हणजे त्याला इनपुट देऊन बघायचे की ह्याला इनपुट असं मी दिलं तर त्याला प्रॉपर माझं आउटपुट मिळते का, ओके, मला एक्सपेक्टेड आउटपुट मिळते का, नाहीतर कस्टमरला जे अपेक्षा ते आउटपुट तिथं मिळणं गरजेचं आहे. ओके, सो त्याचं फंक्शनिंग काम करतं का हे जनरली कशामध्ये पाहिलं जातं, टेस्टिंगमध्ये पाहिलं जातं. सो प्रॉपर फंक्शनिंग फ्यू टेस्ट ऑल सेगमेंट, म्हणजे प्रॉपर त्यामध्ये टेस्टिंग केलं जातं. ओके, सो नेक्स्ट आहे तो म्हणजे डिलिव्हरी. ॲक्च्युली ते जे सॉफ्टवेअर तुम्हाला त्या कस्टमरला तिथं डिलिव्हर केलं पाहिजे. ओके, त्यांना जे रिक्वायर्ड ठिकाणी ते इन्स्टॉल केलं पाहिजे. दॅट इज नथिंग बट डिलिव्हरी. ओके, वर्क अँड एक्सपेक्ट टेस्टिमोनियल्स, फीडबॅक्स अँड थँक्स मेल, म्हणजे हा पुढचा पार्ट आहे की ॲक्च्युली कस्टमर दिलं जातं, मग त्यांच्यामध्ये वॉट एव्हर जे फीडबॅक तिथं घेतला जातो. ओके, सो दिस इज अ लास्ट फेज, दॅट इज डिलिव्हरी. सो लक्षात आलं स्टेप्स ऑफ वेब डेव्हलपमेंट प्रोसेस, जसे की रिक्वायरमेंट, प्लॅनिंग, डिझायनिंग, डेव्हलपमेंट, टेस्टिंग, डिलिव्हरी. ह्याला सुद्धा म्हणलं तर SDLC म्हणलं जातं. SDLC, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल. ओके, कुठलंही सॉफ्टवेअर असेल तुम्हाला ह्या फेजमधून जावंच लागतं. रिक्वायरमेंट गॅदरिंग करणं, त्यानुसार प्लॅनिंग करणं, त्यानुसार डिझाईन करणं, त्यानुसार कोडिंग करणं, नंतर ते टेस्टिंग करणं, आणि नंतर ते ॲक्च्युली क्लायंटला काय करणं, डिलिव्हर करणं. सो दिस इज अबाउट द वेब डेव्हलपमेंट प्रोसेस. ओके, सो आता हे झालं थेरॉटिकल पार्ट, हा पूर्णपणे थेरॉटिकल पार्ट झाला. आपण ॲक्च्युली आता प्रॅक्टिकल चालू करूया की मला काय करायचं आहे की एक ऑफकोर्स मला स्टार्ट विथ द बेसिक पॉईंट जे रिक्वायर आहे. आपल्या वेबसाईट डेव्हलप करायचं असेल तर आपल्याला जे महत्त्वाचं जे बेसिक जे लागतं ते म्हणजे लागतं HTML हा पार्ट लागतो. ओके, सो HTML हा आपल्याला गरजेचा आहे. व्हॉट इज HTML म्हणजे काय, ओके, त्याचे टॅग्स म्हणजे काय, ॲट्रिब्यूट म्हणजे काय. ओके, सो मला वेब पेज डेव्हलप करायचं असेल किंवा डिझाईन करायचं असेल तर मला हा HTML माहिती असलं पाहिजे. ओके, सो आता पहिला क्वेश्चन होतो की व्हॉट इज HTML. ओके, HTML म्हणजे काय, ओके, HTML म्हणजे काय, हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज. ओके, तर हे जनरली कशासाठी यूज केलं जातं तर तुम्हाला वेब पेजचे कंटेंट डिझाईन करण्यासाठी यूज केले जातात. सो हां, आता मला HTML मला डेव्हलप करायचं आहे, हे पेजेस डेव्हलप करायचं, तर मी त्यासाठी मला कोणतं तरी सॉफ्टवेअर यूज करणं गरजेचं आहे, ज्याला एडिटर म्हणलं जातं. जसं की तुम्ही सेम लास्ट इयरला तुम्ही पाहिलं किंवा लास्ट सेमला तुम्ही C++ हा सब्जेक्ट होता, तुम्हाला C++चे प्रोग्राम रन करायचे होते, तुम्ही काय यूज केलं होतं की तुम्हाला काय गोष्टी गरजेचं होतं, टर्बो सी मला हे बेसिक तुम्हाला गरजेचं होतं. तसं मला ह्या ठिकाणी एडिटर लागतात की ते तुम्ही नोटपॅड यूज करू शकता, नोटपॅड++ यूज करू शकता. जर ॲडव्हान्स लेवल जर तुम्ही पाहिलं हे इंडस्ट्रीमध्ये यूज केले जातात तर VS कोड, ॲटम आणि सबलाईम. आपण बेसिक नोटपॅड खूपच त्याला आपण काय म्हणतो त्याच्यामध्ये एवढं फॅसिलिटी नाही मिळत, तर थोडंसं ॲडव्हान्समध्ये आपण काय करूया नोटपॅड++ यूज करूया आपल्या ह्या सब्जेक्टसाठी. ठीक आहे, सो बेसिक आपल्याला 3 गोष्टी इथं शिकायच्या आहेत ह्या सब्जेक्टमध्ये, HTML, CSS आणि जावास्क्रिप्ट. तर HTMLचं काम काय, CSSचं काम काय आणि जावास्क्रिप्टचं काम काय. HTMLचं काम काय की ॲक्च्युली कंटेंट डिस्प्ले करणं, कंटेंट तयार करणं, हे कोणाचं काम आहे HTML. CSSचं काम काय की त्याला स्टाईल देणं, म्हणजे त्याला कलर देणं, त्याला फॉन्ट वेगळा देणं, ओके, ॲनिमेशन देणं, ओके, ग्राफिक्स असेल तो जो पार्ट येतो म्हणजे कशामध्ये येतो CSSमध्ये येतो. जावास्क्रिप्टचा म्हणजे काय, जावास्क्रिप्ट आपल्याला ही प्रोग्रामिंग लँग्वेज आहे, ही इंटरॅक्ट करण्यासाठी, म्हणजे थोडक्यात की HTML पेज इंटरॅक्ट करण्यासाठी हा जावास्क्रिप्ट त्या ठिकाणी यूज केला जातो. ओके, सो हे आपण डिटेलमध्ये बघणारच आहोत नाही अपकमिंग चॅप्टरमध्ये. सो बेसिकली पहिला आपण चालू करतो HTML. HTML म्हणजे काय. सो HTML आपल्याला बऱ्याच शिकायचं आहे. पहिला चॅप्टर टोटली HTML वरती आहे. ओके, बरेच सारे टॅग्स आहेत, खूप काही त्यामध्ये शिकायला मिळतं त्याच्यामध्ये की आपल्याला वेब पेज कसं डिझाईन करायचं, कसं डेव्हलप करायचं. ठीक आहे, आता मी कुठली एखादी वेबसाईट ओपन करतो, ही मी वेबसाईट ओपन learnhtml.org हे एखादी वेबसाईट आहे. तुम्ही कोणती वेबसाईट ओपन करा, वेबसाईट जर पाहिली तुम्हाला इथं काहीतरी इमेज दिसते, लोगो दिसतोय, हे लिंक्स दिसतात, ह्याच्यावर क्लिक केलं काय नवीन पेज ओपन होतं. ठीक आहे, इथं एक इमेज आहे, ओके, ते हेडिंग आहे, ओके, हा पॅराग्राफ आहे, ओके, नंतर तुम्हाला हे इथं बटन्स आहेत, येते लक्षात. सो हा जो पार्ट आहे हे डिझाईन करण्यासाठी हे कंटेंट नथिंग बट हे कशा तयारी करू शकतो तर मला HTML ह्यासाठी यूज करावं लागतं. जसं की बटन तयार करणं, ओके, हा पॅराग्राफ मला इथं डिस्प्ले करायचा आहे, त्यासाठी त्याचा पॅराग्राफ टॅग असेल, ओके, हा मला इथं हेडिंग द्यायचा आहे, त्यासाठी टॅग्स आहेत H1 to H6,
ओके, मला इमेज डिस्प्ले करायचं त्यासाठी इमेज टॅग आहे. मला लिंक डिस्प्ले करायचं, आता मी अबाउटला क्लिक केलं, अबाउटला क्लिक केलं का अबाउटचं पेज ओपन झालं. ठीक आहे, ह्याला म्हणतात लिंक टॅग. त्याच्यावर क्लिक केलं का नवीन पेज ओपन होतं आहे. असे बरंच तुम्हाला ह्यामध्ये टॅग्स आपल्याला बघायचे, किंवा तुम्हाला इथं टेबल पण डिस्प्ले झालेलं दिसू शकतो. ओके, सो हे जे टॅग्स आपण काय कशामध्ये बघतोय तर HTML मध्ये बघतोय. ठीक आहे, सो HTML मध्ये बेसिकली आपण काय करूया की बेसिक टॅग्स बघूया सुरुवातीला. सो HTML म्हणजे काय, हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज और HTML इज अ स्टँडर्ड मार्कअप लँग्वेज फॉर डॉक्युमेंट्स डिझाइन्ड टू बी डिस्प्लेड इन वेब ब्राउझर. म्हणजे काय, ब्राउझर, हा ब्राउझर आहे माझा, हा माझा कोणता ब्राउझर आहे तर क्रोम ब्राउझर आहे. ठीक आहे, क्रोम ब्राउझरमध्ये मला डिस्प्ले करायचं असेल किंवा कोणत्याही ब्राउझरमध्ये डिस्प्ले करायचं असेल वेब पेजेस, तर मला हे HTML तिथं येणं गरजेचं आहे. ठीक आहे, सो हे तुम्ही हा जो तुम्ही सब्जेक्ट आहे वेब टेक्नॉलॉजी, हे जेव्हा तुम्ही जर प्रॉपर जर शिकला, डीपमध्ये शिकला, तर तुम्हाला ह्या बेसिसवरती तुम्हाला मार्केटमध्ये जॉब मिळू शकतो आहे. कारण की ज्या काही वेब डेव्हलपमेंटच्या कंपन्या आहेत त्यांना HTML CSS जावास्क्रिप्ट किंवा एखादी सर्व्हर साईडची लँग्वेज येणं कंपल्सरी राहतं. ह्याच्यामध्ये तुम्ही एक्सपर्टी आणली तर, पण आता आपल्याला सिलेबसला बेसिक लेवलला आहे. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये बरंच खूप काही शिकता येतं. ठीक आहे, पण सुरुवात तर बेसिकपासून झाली पाहिजे. सो आपण जेवढं जास्त होईल तेवढं आपण याच्यामध्ये डिटेलमध्ये घेऊया. सुरुवात आपण बेसिकने चालू करतोय. HTML तर कशासाठी यूज केलं जाते, डिझाईन टू बी वेब पेजेस तुम्हाला डिझाईन करण्यासाठी HTML ही मार्कअप लँग्वेज यूज केली जाते. ओके, तर कसे असते तर HTML कन्सिस्ट ऑफ सिरीज ऑफ एलिमेंट्स. म्हणजे सिरीज ऑफ एलिमेंट म्हणजे काय, एक झाला की एक एलिमेंट झाला का दुसरा एलिमेंट झाला, एलिमेंट झाला का तिसरा एलिमेंट, असे भरपूर सारे एलिमेंट्स असतात. त्याला आपण टॅग्ससुद्धा म्हणलं जातं. एलिमेंटला दुसरं काय म्हणलं जातं, टॅग्स म्हणलं जातं. जसं की मला असा पॅराग्राफ डिस्प्ले करायचा तर त्यासाठी पॅराग्राफ टॅग, त्याला P टॅग म्हणलं जातं. मला असं हेडिंग डिस्प्ले करायचं त्यासाठी मला H1 to H6 हे टॅग्स यूज केले जातात, हेडिंग टॅग यूज केला जातो. मला इमेज डिस्प्ले करायचे आहे तर मला त्या ठिकाणी IMG टॅग यूज करावं लागेल. मला टेबल डिस्प्ले करायचं आहे तर त्यासाठी मला टेबल टॅग यूज करावं लागेल. असे भरपूर सारे एलिमेंट तिथं असतात. ओके, सो मला पहिला प्रोग्राम इथं काय करतोय, डिझाईन करतोय. ओके, सो सुरुवातीला कसं असतं, HTMLचा प्रोग्राम कसा चालू होतो तर डॉक टाईप. ओके, लेस दॅन सिम्बॉल. ओके, सो डॉक टाईप म्हणजे डॉक्युमेंट टाईप कोणता आहे, HTML आहे. म्हणजे हे जे तुम्ही डॉक्युमेंट आहे तर कोणत्या टाईपचं आहे, HTMLचं आहे. HTML टॅग चालू, HTML टॅग क्लोज. बघा आता तुम्हाला HTML मध्ये असे काही टॅग्स बघायला मिळतील, ते चालू होतील आणि क्लोज होतील, आणि असे पण बघायला मिळतील की ते चालू होतात आणि ते क्लोजिंग त्याला टॅग नसतो. ओके, तर तुम्हाला हा डिफरन्स तुम्हाला समजत जाईल हळूहळू. HTML चालू, HTML एंड. HTML मध्ये काय असतं, हेड टॅग असतो. सुरुवातीला काय असतो, हेडिंगमध्ये त्याचा काय असेल ते जे तुम्हाला इथं व्हॉट एव्हर जे कोड इथं लिहू शकता. नेक्स्ट आहे ते बॉडी टॅग्स, म्हणजे जे तुम्हाला वेबसाईट ब्राउझरमध्ये डिस्प्ले करायचं तर ते बॉडी टॅगमध्ये टाकून द्यायचं. ठीक आहे, आता एक्झाम्पल आपण बघतोय की एक सिम्पल काय करतोय, पॅराग्राफ काय करतोय, डिस्प्ले करतोय. कशामध्ये तर ब्राउझरमध्ये. सो डॉक टाईप हे मला कंपल्सरी लिहावं लागतं, पण असं काय नाही कंपल्सरी वगैरे, पण हे काय मेन्शन करतं की हे तुमचं जे डॉक्युमेंट आहे ते कशाचं आहे, HTMLचं आहे. HTML टॅग हेडमध्ये टायटल असतं. टायटल म्हणजे काय की हे वरती जे दिसतं का ना टॅबच्या वरती, हे डिस्प्ले करण्यासाठी टायटल यूज केलं जातं. ठीक आहे, सो इथं फेसबुक दिसतं बघ हे टॅबवरती, तर हे नथिंग बट टायटल. हे लर्न HTML हे दिसतं का ना, हे नथिंग बट टायटल. ओके, सो नेक्स्ट हेड टॅग क्लोज. हेडमध्ये बरेच आहेत, जसं की स्क्रिप्ट असेल, CSS असेल, ह्याच्यामध्ये तुम्ही देऊ शकता, पण एवढ्या डिटेलमध्ये आपल्याला जायचं नाही. नंतर आहे तो बॉडी टॅगमध्ये जे ते मला ब्राउझरमध्ये डिस्प्ले करायचं तर ते बॉडी टॅगमध्ये टाकून द्यायचं. ठीक आहे, त्याच्यात इथे एक बेसिक जे एक्झाम्पल घेतलं ते म्हणजे P म्हणजे पॅराग्राफ टॅग इथे घेतलेला आहे. ठीक आहे, नंतर तुमचा बॉडी टॅग क्लोज आणि तुमचा HTML टॅग क्लोज. ठीक आहे, हा मी बेसिक प्रोग्राम करतोय. ठीक आहे, स्वतः प्रोग्राम कसा करायचा, सो मी ह्या ठिकाणी यूज करतोय ते म्हणजे Notepad++ यूज करतोय. सो तुम्ही देखील इन्स्टॉल करा, ऑनलाईन तुम्हाला गुगलवरून सर्च करून तुम्हाला मिळेल. ठीक आहे, सो Notepad++ हे जे सॉफ्टवेअर मी यूज करतोय. सो ओपन केलं. ओके, इथं काय बऱ्याच फाईल ओपन्स आहेत, मी सगळं काय करतोय, क्लोज करतोय. सो न्यू घेतोय.
सो मला पहिल्यांदा HTMLचा जो एखादा स्क्रिप्ट लिहायची आहे तर मला ती अगोदर सेव्ह करणं गरजेचं आहे. सो फाईल ओके सेव्ह किंवा कंट्रोल S सेव्ह ॲज करा. मी डेस्कटॉपला सेव्ह करतो आहे. डेस्कटॉपला एक फोल्डर तयार करतो आहे HTML म्हणून. HT विथ नेम HTML. त्याच्यामध्ये मी नाव देतो हॅलो किंवा वेलकम. हां, इथं महत्त्वाचा पार्ट आहे तर तो म्हणजे काय की एक्सटेन्शन काय. जसं की तुम्ही सी प्रोग्राम शिकला, C++ शिकला. सी प्रोग्राम जर तुम्हाला एखादा प्रोग्राम जर तुम्हाला सेव्ह करायचा असेल त्यासाठी .c यूज केलं जातं. C++ साठी .cpp. तसंच HTML साठी .html हे एक्सटेन्शन यूज केलं जातं. ठीक आहे. सो ऑल फाईल्स इथे जायचं. याच्यामध्ये मला जे एक्सटेन्शन आहे ते मी सिलेक्ट करतो आहे. आय विल यूज हा वाला हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज. ओके, सेव्ह केलं, सिलेक्ट केलं, सेव्ह. ओके, सो वेलकम .html हे तुम्हाला फाईलचं नाव मिळेल. सो आपल्याला सुरुवातीला काय गरजेचं आहे, सुरुवातीला आपल्याला बेसिक काय डॉक टाईप. ओके, सो डॉक टाईप म्हणजे हा डॉक्युमेंटचा टाईप. डॉक टाईप काय HTML. ओके, डॉक टाईप कॉपी करतो ही लाईन. ओके, सो म्हणजे हे मेन्शन काय करतं, हे जे डॉक्युमेंट आहे ते कोणत्या टाईपचं आहे HTMLचं. माझं HTML टॅग चालू HTML. हां, आता दुसरी एक महत्त्वाची गोष्ट तर HTML ही केस सेन्सिटिव्ह नाही. ओके, तुम्ही कॅपिटल लिहा किंवा स्मॉल लिहा, इट विल वर्क. ओके, सो स्मॉल घ्या किंवा कॅपिटल घ्या. म्हणजे HTML कॅपिटल घेतलं किंवा स्मॉल घेतलं, हे टॅग कॅपिटल घेतलं किंवा स्मॉल घेतला तरी तो वर्क करतो. पण एक स्टँडर्ड फॉलो करा, सगळे स्मॉलमध्येच यूज करा. बेस्ट वे गो फॉर इन स्मॉल लेटर. सो माझं HTML टॅग HTML. ओके, सो मला इथे अगोदर खाली क्लोज करून घ्यायला लागणार आहे. HTML क्लोज करताना /HTML. ओके, HTML. ओके, नेक्स्ट HTML फर्स्ट जो एलिमेंट आहे तो म्हणजे कोणता, हेड. ओके, हेड क्लोज. ओके, नेक्स्ट बॉडी. बॉडी म्हणजे की ह्यामध्ये बॉडीमध्ये जे टाकचाल जे काय असेल, मी थोडंसं झूम करतो. त्या बॉडीमध्ये जे तुम्ही कोणते टॅग यूज करचाल ते तुम्हाला डिस्प्ले केले जातील ब्राउझरमध्ये. हेड टॅग HTML क्लोज. हेड टॅग स्टार्ट, हेड टॅग क्लोज. बॉडी स्टार्ट बॉडी टॅग क्लोज. ह्याच्यामध्ये मी हेड टॅगमध्ये जे महत्त्वाचं आहे ते म्हणजे मी काय देतो आहे, टायटल. ओके, टायटल मी काय देणार या ठिकाणी की वेलकम. टायटल क्लोज करतोय. तर सजेशन येतात ते घेतले ते चालतात. टायटल क्लोज करतोय. नेक्स्ट बॉडीमध्ये आता काहीच येत नाही. सो ही मी जी फाईल आहे तर ती कुठे सेव्ह केली आहे, तर डेस्कटॉपला सेव्ह केलेली आहे. सो आय विल गो टू द डेस्कटॉप. मी डेस्कटॉपला जातो आहे, माझ्या डेस्कटॉपला जातो आहे. त्याच्यामध्ये HTMLचा फोल्डर मी तयार केलेला आहे. HTMLच्या फोल्डरमध्ये आतमध्ये येतो. इथं वेलकम नावाची मी इथं फाईल तयार झालेली आहे. तुम्ही जर टाईप जर पाहिला HTML डॉक्युमेंट म्हणून तुम्हाला मिळेल. राईट. सो हा ॲक्च्युअली ह्याच्यासाठी तुम्हाला काय वेगळं तुम्हाला रन वगैरे काय करावं लागत नाही. डायरेक्टली तुम्ही ह्याच्यावर क्लिक केलं किंवा राईट क्लिक करून ओपन जर केलं तर हे तुमच्या ब्राउझरमध्ये काय होईल, ओपन होईल. सो ओपन करतो आहे, हे तुम्हाला इथं ब्राउझरमध्ये ओपन झालेलं आहे हे पेज. ठीक आहे, तुम्ही पाथ बघू शकता C ड्राईव्हमध्ये. ओके, युजर व्हॉट एव्हर जे पाथ असेल डेस्कटॉप HTML. ओके, HTMLच्या फोल्डरमध्ये welcome.html. आणि हे जे दिसतंय का ना वेलकम, हे काय आहे तर टायटल आहे. टायटल म्हणजे कुठलं की हे मी इथं दिलेलं आहे ते टायटल. इथे सपोज वेलकम, सपोज मी SBDM टाकलं तर माझं हे टायटल चेंज होणार.
सो मी चेंज केला, मी काय करतो आहे सेव्ह करतो आहे, किंवा सिम्पली प्रेस कंट्रोल एस प्रेस केलं, ठीक आहे. किंवा इथं सेव्ह म्हणून ऑप्शन आहे, सेव्ह म्हणलं तरी चालू शकतं इथं, ठीक आहे. सो रिफ्रेश, ओके. वेलकम टू SBDM, ठीक आहे. सो मला टायटल इथं चेंज झालं. नेक्स्ट मला काय करायचं आहे, बॉडी टॅगमध्ये मला काय करायचं आहे, एक पॅराग्राफ डिस्प्ले करायचा आहे, ठीक आहे. सो मला काय करायचं आहे की एक प्रॉपर मेसेज डिस्प्ले करायचा आहे की वेलकम टू BCA सेकंड सेम फोर्थ, मला हा पॅराग्राफ इथं डिस्प्ले करायचा आहे. सो मी त्यासाठी माझा जो टॅग आहे तो म्हणजे P टॅग. कोणता टॅग यूज करणार, P. हा टॅग तुम्हाला हळूहळू समजत जातील. डायरेक्टली एक पॅराग्राफ टॅग यूज करतो आहे. सो मला जर पॅराग्राफ डिस्प्ले करायचं असेल तर मी आय विल P टॅग. मी तर काय असलं माझा मेसेज वेलकम टू SBDM, ओके, BCA, ओके, सेकंड सेम फोर्थ, ओके. हा मग इथं काय करतो, एक मेसेज काय केला आहे त्या ठिकाणी डिस्प्ले केलेला आहे. सो सेव्ह करतो आहे आणि मी इथे जाऊन काय करतो आहे, रिफ्रेश मारतो आहे. हा माझा इथे डिस्प्ले झाला, वेलकम टू SBDM BCA सेकंड सेम फोर्थ, ठीक आहे. त्याचबरोबर मी हेडिंग टॅग यूज करून दाखवतो. हेडिंग म्हणजे कसं की मला काही तर टायटल लिहायचं आहे वरती. सो त्यासाठी भरपूर टॅग्स आहेत. H1 टॅग आहे, H1. सो हॅलो, H1 टॅग क्लोज. हां हॅलो, लक्षात थोडंसं झूम करतो आहे मी. हॅलो, हा तुमचा काय झाला H1 टॅग, हा तुमचा P टॅग, ठीक आहे. H1 टू H2 आहे, तो H1 पेक्षा थोडासा लहान मिळतो. नंतर H3 आहे, H4, H5, S6 हा खूप लहानमध्ये जातो. असे बरेच टॅग्स आहेत. तर अपकमिंग लेक्चरमध्ये, ओके, आपण हे टॅग्स कव्हर करतो आहे. जसं की बरेच टॅग तुम्हाला बघायला मिळतील ह्याच्यामध्ये. तर अपकमिंग लेक्चरमध्ये जे टॅग्स असतील, तर टॅग्स आपण जे कव्हर करणार आहोत, तर तो म्हणजे टॅग्स बरेच आहेत. आता मी बेसिक सांगतो आहे कोणकोणते टॅग्स असू शकतात, किंवा टॅग्स जसं की P टॅग आता पाहिलेलंच आहे आपण. P पाहिलं, H1 टू S6, ओके. नंतर इमेज डिस्प्ले करा तर इमेज टॅग. मला लिंक त्यासाठी लिंक टॅग असू शकतो, टेबल टॅग, ओके. नेक्स्ट लिस्ट आहे, ओके, LI टॅग. लिस्ट मला बुलेटमध्ये लिस्ट डिस्प्ले करायचं LI. त्याच्यामध्ये 2 टाईप आहेत, EVL म्हणजे अनऑर्डर लिस्ट आणि OL लिस्ट आयटम. मला लिस्ट डिस्प्ले करायचे, तर त्यामध्ये अनऑर्डर लिस्ट दॅट इज UL, ऑर्डर लिस्ट दॅट इज OL. त्यानंतर फॉर्म टॅग आहे, ओके, व्हेरी इम्पॉर्टंट. मग तुम्हाला एखादा फॉर्म डिझाईन करायचा आहे, जसं की लॉग इनचा फॉर्म. जसं की फॉर एक्झाम्पल मी काय करतो, हे लॉग आउट करतो आहे, ठीक आहे. सो हा जो फॉर्म आहे, राईट. सो इथे जर तुम्ही पाहिलं तर ह्या ठिकाणी इथं तुम्हाला ईमेल एंटर करून घेतला जातो, इथं पासवर्ड एंटर करून घेतला जातो, इथं बटन तुम्हाला मिळतं, इथे लिंकच आहे, ठीक आहे. सो असं काही तुम्हाला डेव्हलप करायचं आहे, किंवा असं एक वेब पेज तुम्हाला डिझाईन करायचं आहे, ओके. हे हेडिंगच आहे बघा, हे लहान हेडिंग आहे, हा पॅराग्राफ इथं यूज केलेला आहे, ठीक आहे. सो असं तुम्हाला काय ते डेव्हलप करायचं असेल, तुम्हाला वेगवेगळे टॅब्स तुम्हाला बघायला मिळतील. फॉर्म टॅग, ओके, बटन्स असतील, डिव टॅग असेल, स्पॅन असेल, ओके, आणि खूप काय आहेत, मेनी मोर. ते आपण इन अपकमिंग लेक्चरमध्ये बघूया. सो आजची टास्क काय तुमची, आजची टास्क तुम्ही हे बेसिक जे आपण पाहिलं आहे आजच्या लेक्चरमध्ये ते तुम्ही बघून घ्या. व्हिडिओ एकदा समजलं नसेल बघून तर तुम्हाला डबल बघून घ्या. काही डाऊट असेल तर ग्रुपला तुम्ही विचारू शकता. सो आजच्या लेक्चरमध्ये बघा काय झाले बेसिक गोष्टी. आता आपण पुढे कंटिन्यू करणारच आहोत. सो आजच्या फर्स्ट लेक्चरमध्ये आपण बेसिक पाहिलं पहिल्या चॅप्टरवरती, युनिट फर्स्ट, दॅट इज इंटरनेट अँड WW. त्याच्यामध्ये इंटरनेट म्हणजे काय पाहिलं, ॲप्लिकेशन्स, त्याचे ब्राउझर कोणकोणते आहेत, ओके, वेब सर्व्हर म्हणजे काय, नेक्स्ट वेब डेव्हलपमेंट म्हणजे काय, नेक्स्ट स्टेप्स कोणते आहेत वेब डेव्हलपमेंटमध्ये, एडिटर कोणकोणते यूज करू शकतो, ओके,
अपकमिंग आपण डिटेलमध्ये गेलो नंतर जेव्हा तुम्ही फॅमिलीवर होताल तेव्हा आपण हे ॲडव्हान्स इंडस्ट्री ओरिएंटेड यूज करायला चालू करूया. जसं की व्ही एस कोड असेल किंवा ॲटम किंवा सबलाईन या तिनांपैकी एक आपण यूज करूया. नेक्स्ट HTML CSS जावास्क्रिप्ट. त्यामध्ये HTML म्हणजे काय पाहिलं. ओके, सो नंतर बेसिक ह्याला म्हणतात स्ट्रक्चर ऑफ HTML स्ट्रक्चर. समजलं स्ट्रक्चर? इझी आहे, खूप इझी आहे आणि फॉर बिगिनर्स इट इज व्हेरी सिम्पल लँग्वेज टू लर्न. सो HTML टॅग क्लोज, हेड टॅग क्लोज, बॉडी टॅग स्टार्ट, बॉडी टॅग क्लोज. एक्झाम्पल इथं आपण पाहिलेलं आहे किंवा इथं देखील आपण बघू शकतो. अशा प्रकारे काहीतरी डिस्प्ले केलं आहे. आपलं डिटेलमध्ये जायचं आहे खूप पुढे. सो हे अपकमिंग लेक्चरमध्ये हे किंवा ह्याच्यामध्ये अजून असतील हे आपण टॅग्स आपण बघतो. काय डाऊट्स असतील तर तुम्ही बिंदासपणे ग्रुपला शेअर करा. ओके, थँक्यू.